नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होऊन नेमकी तुम्हाला पोस्टिंग कुठे मिळणार आहे सगळ्या गोष्टी डिटेल जाणून घ्या. कारण पोस्टिंग अतिशय महत्वाची, सगळ्या गोष्टी पोस्टिंग वरती डिपेंड असणार आहे. तुमचं प्रमोशन, तुमचं सॅलरी आणि तुमचे अलाउन्सेस. सो तुम्हाला पोस्टिंग कुठे पाहिजे हे तुम्हाला विचारलं जातं का, किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळते का, सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर करून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी पोस्टिंग सुरुवातीला मुंबईमध्येच मिळते का, हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे की आता मुंबई हायकोर्ट भरती म्हटलं की ही जी नोकरी आहे ती मुंबई पुरतीच मर्यादित आहे, असं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नाव जरी या भरतीचं मुंबई हायकोर्ट भरती असलं तरी सुद्धा या ठिकाणी पोस्टिंग ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तुमची. आता मुंबई हायकोर्टच्या अंडर जर पाहिलं तर तुम्ही तर नागपूर खंडपीठ येतं, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधील जे काही न्यायालय आहे तर ते सर्व मुंबई हायकोर्टाच्या अंडर मध्ये येतात. मग आता रिक्त जागा जिथे असेल, जिथे रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होणार, हे कन्फर्म लिहून घ्या. तर मुंबईमध्ये कोणाचं होणार, जसं मेरिट लिस्ट मध्ये तुमचं स्थान असेल किंवा जशी ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी त्या पोस्टचं आणि त्या विद्यार्थ्यांचं सगळ्या गोष्टी अनालिसिस करून पोस्टिंग होणार. ठीक आहे. हा झाला मुंबईमध्ये पोस्टिंग मिळेल का नाही हा प्रश्नांचा उत्तर थोडक्यामध्ये. ठीक आहे. दुसरं आहे स्वतःच्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळते का. आता काही जणांचं स्वप्न असतं की आता निकाल लागला, फायनल सिलेक्शन झालं, जॉईनिंग व्हायची आहे, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये करायला पाहिजे, किंवा एक ड्रीम असते की आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळवणं प्रत्येक विद्यार्थ्यांचं थोडक्यामध्ये ड्रीम असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, शासन निर्णय थोडक्यामध्ये किंवा कोर्टाचं म्हणणं असं आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग नक्कीच मिळू शकते, परंतु जसं तुमचं सिलेक्शन होईल तसं पहिली पोस्टिंग तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकत नाही. रेअर केस मध्ये असं रॅन्डम कधीतरी होऊ शकतं, परंतु काय विषय असतो की याच्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी पोस्टिंग दिलं तर त्या ठिकाणी तुम्ही त्या पदाचा गैरवापर करू शकतात, असं प्रशासनाचं थोडक्यामध्ये म्हणणं असतं. थोड्या दिवसाने तुम्हाला मिळू शकते आणि सुरुवातीला सुद्धा कदाचित मिळू शकते, कदाचित म्हणत आहे. त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळते आणि मिळत नाही, दोन्ही या ठिकाणी अप्लाय होतं, कंडिशन वरती अप्लाय आहे, लागू होतं. ठीक आहे. तर तिसरा पॉइंट आहे पोस्टिंग कोणत्या आधारावरती मिळते. आता पोस्टिंग द्यायचं म्हटलं की त्या ठिकाणी रिक्त जागा किती आहे, तर कुठल्या पदाची आवश्यकता आहे, त्याच सोबत तुमचं मेरिट लिस्ट मध्ये स्थान कुठलं आहे आणि प्रशासनाची गरज काय आहे, हे 3-4 पॉइंट असतात. त्याच्यावरती पूर्णपणे अनालिसिस केलं जातं आणि ते अनालिसिस करून त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग कन्सिडर केलं जातं की ह्या कॅन्डिडेटला कुठल्या ठिकाणी पोस्ट करायचं. थोडक्यामध्ये ह्या 2-4 महत्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यावरती डिपेंड असतो तुमचं बऱ्यापैकी पोस्टिंग. ठीक आहे. सो तिसरा झाल्याच्या नंतर चौथा पॉइंट आहे पोस्टिंग साठी पसंती विचारतात का. आता तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, फायनल सिलेक्शन झालं, पण त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं का की बाबा तुम्हाला पोस्टिंग कुठे हवी. हे फार तर फार रेअर केस मध्ये याचं उत्तर आपण हो विचारू शकतात असं म्हटलं तरी काही फार वावगं ठरणार नाही, परंतु 80 to 90% डायरेक्ट पोस्टिंग दिले जाते. ठीक आहे. रेअर केस मध्ये तुमची पसंती विचारली जाते, परंतु शक्यता त्याच्यामध्ये फारच कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. सो तुम्हाला जिथे पोस्टिंग मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काय आहे पद ते जॉईन करावं लागेल दिलेल्या वेळेमध्ये. ठीक आहे. आता 5 नंबरचा पॉइंट आहे पहिल्या पोस्टिंग नंतर बदली होते का. आता एकदा पोस्टिंग दिली की परमनंट किंवा रिटायरमेंट पर्यंत त्याच ठिकाणी तुम्हाला अजिबात ते ठेवणार नाही, तुमचं ट्रान्सफर ऑलवेज होत असतं. ऑलवेज म्हणजे की ते 4 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला अजिबात नाही. तर त्याच्यामध्ये एकदा पोस्टिंग दिल्याच्या नंतर पुढील प्रमोशन होईपर्यंत किंवा एक सम टाइम पिरियड असतो त्याला, 3 वर्ष 4 वर्ष साधारणपणे तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये किंवा त्या खंडपीठामध्ये त्या ठिकाणी तुमची पोस्टिंग राहते. त्याच्यानंतर तुम्ही बदलीची मागणी करू शकता किंवा प्रशासनाची जर गरज असेल त्या ठिकाणी तर ते प्रशासन ऑटोमॅटिकली तुमची त्या ठिकाणी ट्रान्सफर किंवा बदली करेल, असं दोन्ही म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे पोस्टिंग नंतर बदली होते, ट्रान्सफर होते, दोन्ही गोष्टी होतात, परंतु त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे पोस्टिंग नंतर
काय आहे, लगेच जॉईनिंग होते का? आता तुमचं पोस्टिंग सपोज कन्सिडर करा, रिझल्ट लागला फायनल मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर तुम्हाला 15 मे ही तारीख दिली फॉर एक्झाम्पल साठी, ठीक आहे. आता जॉईनिंग लेटर वरती जर ही डेट मेन्शन असेल मित्रांनो, तर तुम्हाला ह्याच डेटला त्या ठिकाणी प्रेझेंट राहावं लागेल आणि तुमचं ऑफिस तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करावं लागेल या दिवशी, ठीक आहे. ऑफिस जॉईन केल्याच्या नंतर ऑफिस किंवा कार्यालय तुम्ही म्हटलं मराठीमध्ये तरी चालेल, किंवा अजून त्याला तुमचं कामकाज विभाग म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. तुमचा जो कामाचा भाग आहे, परिक्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या डेट आणि वेळेमध्ये प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. जर नाही राहिला तर तुमची नोकरी जाणार नाही, परंतु प्रशासनाच्या नियमानुसार जे काही पुढील सूचना असतील किंवा इन्स्ट्रक्शन असतील किंवा काही कारवाई असेल तर प्रशासनाच्या नियमानुसार होऊ शकते. म्हणून शक्यतो जॉईनिंग डेट ज्या दिवशी आहे त्यावेळेस तुम्ही वेळेवर आणि टाइमवर उपस्थित राहून तुमचं कामकाज तुमच्या हाती घेतलेलं कधीही बेस्ट राहील, पुढच्या अननेसेसरी गोष्टी टाळण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. आणि शेवटी याच्यावर सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगणार आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत थोडंसं पहा, 2-4 मिनिटं द्या फक्त प्लीज. ओके, ठीक आहे. पुढे आहे सगळ्यात महत्वाचं, मुंबईमध्ये पोस्टिंग मिळाल्याचा फायदा काय? आता ड्रीम जॉब एकतर आपला जिल्हा, स्वतःचा जिल्हा प्रत्येकाचं स्वप्न असतं, किंवा मग मुंबई. मुंबई म्हटलं की काय, इथे सगळ्यात जास्त स्कोप असतो मित्रांनो. स्कोप कशासाठी? तुमचं करिअर, तुमचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी स्कोप असतो. या ठिकाणी कामाचं जे वातावरण आहे ते त्या ठिकाणी चांगलं असतं, एनर्जेटिक असतं, पॉझिटिव्ह वातावरण असतं. त्याच्यानंतर तुम्हाला सॅलरी, जे काय अलाउन्सेस असतात, भत्ते, इतर भत्ते मिळतात, पगार मिळतात, प्रमोशन होतं किंवा कामकाजाचं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केल्या तर मुंबई बेस्ट आहे. तुम्हाला तुमची पर्सनल ग्रोथ त्या ठिकाणी होण्यास नक्कीच मदत होते मित्रांनो, ठीक आहे. ठीक आहे, काही गोष्टीने मुंबईचे सुद्धा निगेटिव्ह पॉइंट आहेत, जे की ते महागडी स्थिती आहे किंवा तिथं राहणे खाणे परवडणार नाही, ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यात आहेत निगेटिव्ह. परंतु या ठिकाणी करिअर तुमचं डायरेक्ट पिक करेल या ठिकाणी, जर तुमचं पोस्टिंग मुंबईला होत असेल स्टार्टिंग तर. कारण की मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला कामाचा एक्सपिरियन्स, परत त्याच्यामध्ये प्रमोशन आणि तुमचे मिळणारे जे की तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त अलाउन्स असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण अलाउन्सेस खूप असतात आणि सिटी जशी बदल होईल तसं हे जे काही तुमचे अलाउन्सेस किंवा आपण त्याला भत्ते म्हणू, हे शासकीय भत्ते, याच्यामध्ये फरक असतो. आता जसं की तुम्हाला HRA हाऊस रेंट भेटेल, डिअरनेस अलाउन्स भेटेल, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, वॉट एव्हर जेवढे काही अलाउन्सेस असतात. आता तुम्ही कंपॅरिझन केलं, जर समजा तुमचं मुंबईला पोस्टिंग झालं व्हर्सेस नागपूरला पोस्टिंग झालं, ठीक आहे, तर नागपूर सिटीपेक्षा मुंबईमध्ये जे विद्यार्थी तर आपले जॉईन होतील किंवा पोस्टिंग मिळेल त्यांचे भत्ते नक्कीच जास्त आहे, त्यांचं सॅलरी स्लिप सुद्धा जास्त आहे, इन हँड सॅलरी सुद्धा त्यांना इनडायरेक्टली त्या ठिकाणी जास्त येणार आहे मित्रांनो. कारण की, आणि हे शासनाचाच नियम आहे, असं जिथं जास्त महागडी सिटी त्यानुसार अलाउन्स मध्ये काही थोडाफार चेंज होत असतो, ठीक आहे. एकदम जमीन आसमानाचा नाही, परंतु लिटल बिट त्या ठिकाणी चेंजेस होत असतो. त्याच्यामुळे काय मित्रांनो, की पोस्टिंग कुठे मिळेल, काय प्रोसेस असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे. आणि अशाच सगळे अपडेट, रिअल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आपण काम करत असतो. म्हणून मला असं वाटतं की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर भेटतील आणि तुमचा थोडा नाही थोडाफार फायदा नक्कीच होऊ शकतो. इथेच थांबतो. तुमचे काही प्रश्न डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.